गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांच्या अंतर्मनातल्या आत्म्याला माझा नमस्कार आहे. गुरुदेव दत्त श्री रणगा दत्त भगवान की जय. आपण ज्या स्वरूपाने राहतो ती स्वरूपाची स्थिती काय असली पाहिजे, आपल्या स्वरूपाची स्थिती ही उत्तमातली उत्तम असली पाहिजे. ती होण्यासाठी आपल्यालाच करायचं आहे, पण आपल्याला करण्यासाठी सुद्धा आपला सद्गुरू असायला हवा. त्या स्वरूपाची स्थितीत कसं राहायला पाहिजे. घरातली जेव्हा स्त्री स्वयंपाक बनवते तेव्हा मुलीला ती शिकवत असते. कणिकाचं पीठ जरी मळायचं असलं तर किती प्रमाणात मळलं पाहिजे, किती त्याची ते कसं मळत घालणार, त्याच्यात पाणी घातलं पाहिजे. ही त्या स्वरूपाला बनवण्याची एक प्रक्रिया आहे. तसेच आपल्या शरीराला जी स्वरूपाची स्थिती बनवण्याची एक प्रक्रिया म्हणजे सद्गुरू. सद्गुरू ही प्रक्रिया आपल्याला त्या स्वरूपाकडे नेण्याचं काम करते. पण आपली स्वरूपाची स्थिती बनवायची असेल तेव्हा आपल्याला बनवायला सद्गुरू लावत असतो. जसा कुंभार माती मळत असताना त्यातला कंकर सगळे काढत असतो आणि मग माती मळत असतो, तेव्हा तो घडा सुपीक बनतो, चांगला बनतो. आणि जेव्हा माती मळल्यामुळे त्या घडाची जी सुंदरता आहे, ती क्वालिटी म्हणजे आपण सांगतो ती क्वालिटी चांगली बनते. तसंच माझीसुद्धा स्वरूपाची मला उत्तम स्थिती बनवायची आहे. त्या स्थितीत मी कसा करू पाहिजे. हे जे पंचमहाभूताने बनलेलं देह आहे, ही पहिली जागृती आपल्याला झाली पाहिजे. त्या स्थितीत आहे. पण स्वरूपाच्या स्थितीत राहायचं असेल तर ते मला बदल करता आला पाहिजे. माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा, माझ्यातला क्रोध, माझ्यातली लालसा, माझ्यातली वासना ही अशी हळूहळू ती मारता आली पाहिजे, मारण करता आलं. एखादा औषध बनवणारा माणूस, वैद्य, असं ते मारण करत असतं औषधाला, आणि मग ते औषध पूर्ण तयार होतं, एकजीव होतो. तसं चांगल्या विषयाला सगळ्या इंद्रियांना विषयांना एकत्रित करून ते एकाग्र चित्ताकडे ठेवायचं असेल तर त्यासाठी आपली ती स्थिती तशी बनवता आली पाहिजे. आणि बनवण्यासाठीच तर हा उत्तम देह आहे. खरे आपल्याला तो अनुभव असला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. मी खरंच बोललो का, चाललो का, मी बोलतो का, चालतो का, करतो का, ते आपल्यालाच अनुभव असतो. मग माझ्यातला जो अनुभव आहे तो मी काय केला पाहिजे, मी कोणाची किती खोटं बोलतो किंवा कोणाची किती खरं बोलतो हे आपल्यालाच माहीत असते. मग ह्या स्वरूपाच्या स्थितीला आपल्याला बनवता आलं पाहिजे, चांगल्या विचाराने त्याला घडवता आलं पाहिजे. ती उत्तम स्थिती आहे आणि ते अद्वैत भाव आपला निर्माण करते. आपली जी स्थिती आहे सगळ्यामध्ये एक तत्व आहे, एक व्यापक आहे असा भाव विचार आपल्याला देतो आणि त्या विचारात आपला ठेवतो. ती खरी उत्तम स्वस्वरूप स्थिती आहे. आणि उभारण्यासाठी मूळ सूत्र आपल्याला सद्गुरू शिकवत असतो. मूळ सूत्राकडे जायचं असेल तर ते 5 तत्वाकडे आपल्याला पुन्हा देह, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हा पुन्हा हा तर घडतच असतो. पण हा जीव मिळालेला जीवाला त्याला मृत्यू आहे. मग मृत्यू असताना सुद्धा माझी ती स्थिती कशी बनवता येईल. झाडातलं झाड सांगितलं त्याला फुलं येतात, फुलाला त्याचा सुगंध असतो, तो सुगंध घेऊनच येतो. तसं माझी जी स्थिती आहे मनुष्य जन्माची, ती स्थिती मी घेऊन आलो, पण त्याला मी विकृताकडे का नेतो, सुकृताकडे नेता आलं पाहिजे. सुकृताकडे नेऊन त्या विचाराला कसा बनवता येईल, ही खरी उत्तम स्थिती त्या स्वरूपाची स्थिती आहे. अवगुणाला काढता आलं पाहिजे, अवगुणाला मारता आलं पाहिजे. माझ्या स्थितीला मला त्या स्वरूपाला ईश्वर स्वरूप कसं बनवता येईल ते बनवता आलं पाहिजे. ती उत्तम स्वरूप स्थिती आहे. देहाची स्थिती किती बिघडली तरी चित्ताची स्थिती बिघडून न देता चित्ताला तसंच ठेवायचं आहे. उत्तम स्थिती. मला खायचं आहे, तिकडे वाढलेलं आहे, दुसऱ्याकडे बघतो तरी माझी लालसा, मी सविशी लालसा मी उत्पन्न करत नाही. तिकडे चाय पित आहे दोघेजण, पण मी सांगतो मला प्यायचं नाही. ही माझी स्थिती बनवता आली पाहिजे.
तो पेतो म्हणून मला पण प्यायला देतो, प्यायला पाहिजे असं काय नाही. त्या स्थितीत मला कसं राहता येईल हा विचार करणं आणि पक्का करणं हा उत्तम स्वरूपाची स्थिती आहे. न्याय स्थितीकडे आपण स्थितीकडे म्हणजे आपल्या ज्या उत्तम स्वरूप स्थितीकडे गेलो पाहिजे आणि जाण्यासाठी उत्तम मार्ग गुरु आहे. गुरुदेव दत्त.